घरात पैसा आणि सुख टिकत नाही. मग या प्राचीन वास्तू टिप्स आणि स्वामींची कृपा नक्की मिळवा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, या स्वामींची सावली या आपल्या परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज प्रत्येक व्यक्ती सुख, शांती आणि पैशासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. पण अनेक वेळा असे दिसते की घरात पैसा येतो पण टिकत नाही. घरात सतत तणाव राहतो, विनाकारण भांडण होतात, कामे अडकतात आणि मनाला शांतता मिळत नाही. अनेक लोक म्हणतात आम्ही इतके कष्ट करतो तरी घरात समाधान का नाही. भक्तांनो, यामागे आपल्या घरातील काही वास्तुदोष कारणीभूत असू शकतात. कारण वास्तुशास्त्र हे केवळ श्रद्धा नाही, तर ती आपल्या ऋषी मुनींनी दिलेली एक प्राचीन ऊर्जा विज्ञान प्रणाली आहे, जी घरातील दिशा, वस्तू, प्रकाश, हवा आणि ऊर्जेचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे सांगते. जेव्हा घरातील ऊर्जा संतुलित असते, तेव्हा घरात सुख, समृद्धी आणि मानसिक शांती टिकून राहते. म्हणून आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कारिक बदल घेऊन आला आहे. मुख्य दरवाजा आणि लक्ष्मीचे आगमन. आता वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मी देवी आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशासाठी सर्वात पवित्र स्थान मानला जातो. आपल्या घराचा मुख्य दरवाजा केवळ येणाऱ्या जाण्याचा मार्ग नसतो, तर तो घरातील सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश मार्ग असतो. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात आणि जागेच्या कमतरतेमुळे अनेक लोक मुख्य दरवाजासमोरच चपला आणि बूट काढून ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार ही सवय अत्यंत अशुभ मानली जाते. असे मानले जाते की दरवाजासमोर विखुरलेल्या चपला, घाण किंवा तुटलेल्या वस्तूमुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. यामुळे घरात मानसिक तणाव वाढतो, सतत भांडणं होतात, पैशाची कमतरता जाणवते आणि नकारात्मक वातावरण निर्माण होत असते. भक्तांनो, लक्ष्मी माता स्वच्छता आणि सकारात्मकतेचा प्रिय मानल्या जातात. जर तुम्हाला घरात लक्ष्मीचे कायम वास्तव्य हवे असेल, तर मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ, सुगंधी आणि मोकळा ठेवा. दरवाजावर सुंदर तोरण लावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी तिथे दिवा लावा, गंगाजल शिंपडा आणि प्रवेशद्वाराजवळ कधीही तुटलेल्या चपला ठेवू नका. श्री स्वामी समर्थ. उत्तर दिशा आणि कुबेर देवाची कृपा. भक्तांनो, घराची उत्तर दिशा ही धनाचे देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. जर या दिशेला अडगळ, कचरा किंवा बंद पडलेल्या वस्तू ठेवलेल्या असतील, तर घरातील आर्थिक ऊर्जा कमी होऊ शकते. अनेक वेळा लोक म्हणतात की पैसा येतो पण टिकत नाही. यामागे उत्तर दिशेतील वास्तुदोष हे एक मोठे कारण असू शकते. म्हणून आजच तपासा, उत्तर दिशेला तुटलेल्या वस्तू आहेत का? खराब घड्याळ आहेत का? जुने बूट किंवा कचरा आहे का? जर असेल तर लगेच हटवा, लगेच काढून टाका. उत्तर दिशेला हिरवी वनस्पती ठेवा. शक्य असल्यास छोटा पाण्याचा कलश ठेवा. कुबेर यंत्र किंवा स्वस्तिक चिन्ह लावा. यामुळे घरातील आर्थिक ऊर्जा वाढण्यास मदत होते. सायंकाळच्या वेळेचे महत्त्व आता पाहूया. वास्तुशास्त्रात सायंकाळची वेळ अत्यंत पवित्र मानली जाते, कारण ही वेळ लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ मानली जाते. यावेळी काही गोष्टी चुकूनही करू नयेत. म्हणजेच मोठ्याने भांडण करू नये, घरामध्ये रडू नका, घरामध्ये तुम्ही अशा वेळी झोपू नका, घरात अंधार ठेवू नका आणि घरामध्ये शिवीगाळ करू नका. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि असे मानले जाते
त्याऐवजी की हे करा की देवाजवळ दिवा लावा, अगरबत्ती लावा, स्वामी समर्थांचा जप करा आणि घरात प्रसन्न असं वातावरण ठेवा. फक्त 10 मिनिटाचा हा नियम तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलू शकतो. पैसा टिकत नाही, मग हे जरूर ऐका. अनेक लोक खूप मेहनत करतात, पण पैसा हातात टिकत नाही. यासाठी वास्तुशास्त्रात काही कारणे सांगितली आहेत. तुटलेल्या वस्तू घरात ठेवणे, बेडखाली कचरा ठेवणे, रात्री उशिरा घरात केर ठेवणे, तिजोरीजवळ पाण्याचे भांडे ठेवणे, या गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला ठेवा. शुक्रवारच्या दिवशी कमळाचे फूल अर्पण करा. घरात सुगंधी वातावरण ठेवा. असे केल्याने आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होते. शमीचे रोप आणि सकारात्मक ऊर्जा. वास्तुशास्त्रात शमीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते. असे म्हणतात की शमीचे रोप घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि शनिदोष कमी करण्यास मदत करते. जर घरात वारंवार संकटे येत असतील तर शनिवारी शमीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. मात्र काटेरी झाडे, दूध येणारी झाडे घरात लावणे टाळा, कारण अशी झाडे मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणी वाढवतात असे मानले जाते. आता पुढचा आहे दानाचे महत्त्व. भक्तांनो, दान हे केवळ पैसे देणे नसते, तर ती एक सकारात्मक ऊर्जा असते. जेव्हा आपण गरजू व्यक्तीला मदत करतो तेव्हा आपल्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. शनिवारी काळे तीळ दान करा. गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा. गरिबांना अन्नदान करा. स्वामी समर्थ म्हणतात, जे दुसऱ्याला देतात त्यांच्याकडे देव 1000 पटीने परत पाठवतो. घरातील नकारात्मक संकेत आता कसा ओळखायचा? कधी कधी घर आपल्याला संकेत देत असते, तर ते संकेत कोणते पाहूया. वारंवार काच फुटणे, झाडे सुकणे, सतत भांडण होणे, वस्तू हरवणे, घरात अस्वस्थता जाणवणे हे नकारात्मक ऊर्जेचे संकेत असू शकतात. अशा वेळी रोज सकाळी शंखनाद करा. मिठाच्या पाण्याने घर पुसा. स्वामींचा नाम जप करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. स्वामी समर्थांचा विशेष उपाय आता पाहूया. भक्तांनो, जर तुम्हाला घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य हवे असेल तर दररोज सकाळी आणि रात्री 11 वेळा हा मंत्र म्हणा. श्री स्वामी समर्थ. पूर्ण श्रद्धेने घेतलेले स्वामींचे नाव अनेक संकटामधून मार्ग दाखवू शकते. विश्वास ठेवा, स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. आता याचा आपल्याला काय निष्कर्ष निघतो? तर मित्रांनो, घरातील छोट्या छोट्या सवयी आपल्या जीवनावर मोठा परिणाम करत असतात. जर आपण वास्तू नियमांचे पालन केले, तर घर स्वच्छ आणि सकारात्मक ठेवले आणि स्वामींवर श्रद्धा ठेवली, तर सुख, शांती आणि समृद्धी आपोआप आपल्या जीवनात येऊ लागते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा आशीर्वाद नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामींची सावली चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता जाता जाता आजचा प्रश्न, तुमच्या घरात अशी कोणती वास्तू सवय आहे जी तुम्ही आजपासून बदलणार आहात? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.